Our next topic is properties of angles formed by two parallel lines and a transversal. प्रॉपर्टीज बघायचे आपल्याला. याच्याआधी आपण अँगल्स बघितले आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स पेअर बघितले आहे त्याची, इंटेरियर अँगल्स अँड अल्टरनेट अँगल्स. ओके, आता आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहे. पण प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. याच्याआधी तुम्हाला पेअर आपण काढला होता तेव्हा आपल्याला गिव्हन लाईन्स दिल्या होत्या. त्या गिव्हन लाईन्स कशा होत्या? इंटरसेक्टिंग लाईन्स होत्या. ओके, पण इथे आपल्याला त्यांनी काय म्हटलं आहे की त्या लाईन्स कशा पाहिजे आहे? पॅरलल पाहिजे. बघा, फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. टू पॅरलल लाईन्स आहे, लाईन PQ पॅरलल लाईन RS अँड लाईन AB इज अ ट्रान्सव्हर्सल. तर AB ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे इथे अँगल्स फॉर्म झाले आहे. त्यामुळे इथे करस्पॉन्डिंग अँगलसुद्धा फॉर्म झाले आहे. करस्पॉन्डिंग अँगल्सची पेअर किती आहे? 4 पेअर्स आहे. ओके, ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल्सची पेअर तुम्हाला माहिती आहे आणि ती पेअर कशापासून बनली आहे? टू पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलपासून. म्हणून आपण इथे म्हणू शकतो की अँगल AMP कॉन्ग्रुएंट अँगल MNR, कारण की हे दोन अँगल करस्पॉन्डिंग आहे अँड बाय प्रॉपर्टी दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, सेकंड अँगल PMN कॉन्ग्रुएंट अँगल RNB. ओके, थर्ड अँगल AMQ कॉन्ग्रुएंट अँगल MNS. फोर्थ अँगल QMN congruent angle SNB. These are our property of corresponding angles. लक्षात ठेवायचं आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स तुम्हाला माहिती आहे आणि त्याची प्रॉपर्टी आहे की ते करस्पॉन्डिंग अँगल्स किंवा ते करस्पॉन्डिंग अँगल्सची पेअर ही कशी आहे? कॉन्ग्रुएंट आहे. ओके, सेकंड प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. ईच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय two parallel lines and their transversal is of congruent angles. सेम प्रॉपर्टी आहे, फक्त अल्टरनेट अँगल्स तुम्हाला त्यात बघायचे आहे. टू पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सलमुळे जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म झाले आहे ते अँगल्स काय म्हटलं त्यांनी? कॉन्ग्रुएंट सांगितले आहे. अल्टरनेट अँगल्समध्ये तुम्हाला माहिती आहे टू टाईप्स आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल्सची जी तुम्ही पेअर काढली होती, अँगल PMN अँड अँगल MNS. हे कोणते अँगल्स आहे? इंटेरियर अल्टरनेट अँगल. अँगल PMN अँगल MNS झेड फॉर्म झाला. ओके, हे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहे आणि आपल्याला प्रॉपर्टी दिली आहे की ते इंटेरियर अल्टरनेट अँगल्स कसे आहे? कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून अँगल PMN कॉन्ग्रुएंट अँगल MNS. ओके, सेकंड इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे अँगल QMN कॉन्ग्रुएंट अँगल MNR. ओके, हे झालं इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स तुम्हाला माहिती आहे, अँगल AMP अँड अँगल SNB, अँगल AMQ अँड अँगल RNB. ही पेअर तुम्हाला माहीत आहे, पण ती पेअर आपल्याला काय बघायचं आहे? प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. म्हणून बाय प्रॉपर्टी काय आपली? अँगल AMP कॉन्ग्रुएंट अँगल SNB, अँगल AMQ कॉन्ग्रुएंट अँगल RNB. ओके, आता आपल्याला बघायचे आहे थर्ड प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. ओके, ईच पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय two parallel lines and their transversal is of supplementary angles. आता करस्पॉन्डिंग अँगल्स, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स अँड प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स सेम आहे जवळपास. म्हणजे जे करस्पॉन्डिंग अँगल्सची जी पेअर आहे ती कशी होते? कॉन्ग्रुएंट होते. अल्टरनेट अँगल्सची ज्या पेअर आहे म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स यांच्या ज्या पेअर आहेत त्या कशा आहे? कॉन्ग्रुएंट आहे. पण प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्समध्ये त्यांनी म्हटलं आहे ईच पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. जे इंटेरियर अँगल्सची जी पेअर आहे ते पेअर कशी आहे? सप्लिमेंटरी अँगल्स आहे. तुम्हाला झालं आहे
सप्लिमेंटरी अँगल्स, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झाला आहे. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे ज्या दोन अँगल्सचे दोन पेअर आपण आधी पेअर बघून घेऊ. इंटेरियर अँगल्स पेअर आहे अँगल PMN, अँगल MNR. ओके, अँगल PMN आणि अँगल MNR हे कोणते अँगल्स आहे? इंटेरियर अँगल्स आहे. आपली प्रॉपर्टी आहे की ते इंटेरियर अँगल्स कसे आहे? सप्लिमेंटरी आहे. म्हणजे अँगल PMN म्हणजे अँगल M प्लस अँगल N, दोन अँगलची जर ॲडिशन केली तर किती असायला पाहिजे? 180 डिग्री. टू अँगल्सची ॲडिशन 180 डिग्री येत असेल तर ते टू अँगल्स सप्लिमेंटरी अँगल्स असतात. ओके, तुम्हाला झालं आहे सप्लिमेंटरी अँगल्स आणि कॉम्प्लिमेंटरी. तर टू अँगल्सची ॲडिशन किंवा सम ऑफ टू अँगल्स is 90 degree, then these two angles are complementary angles, and sum of two angles is 180 degree, then these two angles are supplementary angles. ओके, आता इथे सप्लिमेंटरी सांगितलं म्हणजे अँगल M आणि अँगल N दोन अँगलची जर ॲडिशन केली तर किती असायला पाहिजे? 180 डिग्री किंवा आहे. म्हणून अँगल PMN अँगल MNR इक्वल्स टू सप्लिमेंटरी अँगल्स. ओके, म्हणजे त्याची अँगल किती आहे? 180 डिग्री. नेक्स्ट अँगल QMN आणि अँगल MNS इंटेरियर अँगल्स आहे, पेअर आहे. त्यानंतर आपण त्याची प्रॉपर्टी बघूया. अँगल QMN प्लस अँगल MNS इक्वल्स टू 180 डिग्री. ही प्रॉपर्टी आहे आपली की ते टू अँगल्स कसे आहे? सप्लिमेंटरी अँगल्स आहे. म्हणून त्या दोन अँगल्सची ॲडिशन 180 डिग्री आहे. ओके, या झाल्या प्रॉपर्टीज. आता आपल्याला बघायचं एक्झाम्पल्स बेस्ड ऑन प्रॉपर्टीज ऑफ अँगल. एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला इन द ॲडजॉइनिंग फिगर. लाईन AB पॅरलल लाईन PQ, AB आणि PQ लाईन पॅरलल दिले आहे. लाईन LM इज अ ट्रान्सव्हर्सल. ओके, measure of angle MNQ equals to 70 degree, then find measure of angle AON. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे मेजर ऑफ अँगल AON आणि मेजर ऑफ अँगल MNQ तुम्हाला दिला आहे 70 डिग्री. ठीक आहे, मेजर ऑफ अँगल MNQ हा 70 डिग्री दिला आहे. तर यावरून आपल्याला मेजर ऑफ अँगल AON फाइंड आउट करता येते. यामध्ये तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, प्रॉपर्टीज ऑफ अल्टरनेट अँगल, प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल्स, ज्या प्रॉपर्टीज यूज करायचे आहे ते यूज तुम्ही करू शकता. कोणत्याही मेथडने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ओके, नेक्स्ट बघा सोल्युशन. मेजर ऑफ अँगल MNQ 70 डिग्री दिला आहे. मेजर ऑफ अँगल ONP इक्वल्स टू 70 डिग्री. का? कारण की मेजर ऑफ अँगल MNQ हा 70 डिग्री आहे, तर मेजर ऑफ अँगल ONP इक्वल्स टू 70 डिग्री बिकॉज ऑफ अपोजिट अँगल्स. दोन्ही अँगल अपोजिट अँगल्स आहे आणि अपोजिट अँगल्स नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून मेजर ऑफ अँगल ONP इक्वल्स टू 70 डिग्री. ओके, आता ONP तुम्हाला माहीत आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे AON. ONP आणि AON हे इंटेरियर अँगल्स आहे आणि इंटेरियर अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. म्हणजे टू अँगल्सची ॲडिशन किती असेल? 180 डिग्री. म्हणून आपण घेणार आहे मेजर ऑफ अँगल AON प्लस मेजर ऑफ अँगल ONP इक्वल्स टू 180 डिग्री. AON आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तो जसच्या तसं लिहायचं खाली. प्लस मेजर ऑफ अँगल ONP किती फाइंड आउट केला आपण? 70 डिग्री. त्याची व्हॅल्यू पुट करायची 70 डिग्री इक्वल्स टू 180 डिग्री. मेजर ऑफ अँगल AON इक्वल्स टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री. मेजर ऑफ अँगल AON इक्वल्स टू 110 डिग्री. ओके, हा फाइंड आउट झाला AON इक्वल्स टू 110 डिग्री. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन M पॅरलल लाईन N. लाईन L इज अ ट्रान्सव्हर्सल. इफ measure of angle B is equals to x plus 15 degree and measure of angle E equals to 2x plus 15 degree, find the value of x. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तुम्हाला. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं आहे? लाईन M आणि लाईन N पॅरलल लाईन दिलेली आहे. लाईन L ही ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, मेजर ऑफ अँगल B. आता अँगल्स दिला त्यांनी 8 अँगल्स आहे. अँगल A, अँगल B, अँगल C, अँगल D.
अँगल ई, अँगल एफ, अँगल जी अँड अँगल एच, 8 अँगल्स आहे. ओके. मेजर ऑफ अँगल बी इक्वल्स टू एक्स प्लस 15 डिग्री दिला आहे. म्हणजे अँगल बीची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी एक्स प्लस 15 डिग्री. प्रॉपरने दिले आहे त्यामध्ये एक्स आहे, एक्स प्लस 15 डिग्री. आणि मेजर ऑफ अँगल ई दिला आहे त्यांनी 2x प्लस 15 डिग्री. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला इथे काय करायची आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके. बघा काय करायचं, मेजर ऑफ अँगल बी तुम्हाला माहीत आहे एक्स प्लस 15 डिग्री. ओके. मेजर ऑफ अँगल बी जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला मेजर ऑफ अँगल डी फाइंड आउट करता येतो, कारण की अँगल बीचा अपोजिट अँगल आहे अँगल डी. ठीक आहे. अँगल बीचा अपोजिट अँगल अँगल डी. अँगल बीचं जेवढं मेजरमेंट असेल तेवढंच मेजरमेंट अँगल डीचं. ठीक आहे. मग मेजर ऑफ अँगल बी इक्वल्स टू एक्स प्लस 15 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल डी इक्वल्स टू एक्स प्लस 15 डिग्री. ठीक आहे. बघा सोल्युशनमध्ये मेजर ऑफ अँगल बी इक्वल्स टू एक्स प्लस 15 डिग्री. अँगल बी अँड अँगल डी आर opposite angles and they are congruent. Therefore measure of angle B congruent measure of angle D. Therefore measure of angle D equals to x plus 15 degree. ओके. आता तुम्हाला अँगल डी मिळाला आहे. आणखी तुम्हाला माहिती आहे अँगल ई, मेजर ऑफ अँगल ई त्यांनी दिलेला आहे. मेजर ऑफ अँगल ई इक्वल्स टू 2x प्लस 15 डिग्री दिला आहे. अँगल डी तुम्ही आत्ता फॉर्म केला आहे, म्हणजे आत्ता फाइंड आउट केला आहे. आणि अँगल ई तुमच्याकडे ऑलरेडी आहे. अँगल डी आणि अँगल ई हे इंटेरियर अँगल्स आहे. ठीक आहे. अँगल डी आणि अँगल ही हे इंटेरियर अँगल्स आहे, म्हणजे ते कसे आहे, सप्लिमेंटरी आहे. आणि सप्लिमेंटरी अँगल्सची ॲडिशन 180 डिग्री असते. ठीक आहे. मग आपण काय करणार आता इथे, अँगल डी अँड अँगल ई दोघांची ॲडिशन करणार. ठीक आहे. बघा नाऊ angle D and angle E are interior angles and they are supplementary. Therefore angle D plus angle E equals to 180 degree. Angle D किती आहे फाइंड आउट केला आपण x प्लस 15 डिग्री प्लस अँगल E किती आहे आपल्याला दिलेला आहे 2x प्लस 15 डिग्री इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे. आता काय करताय मी इथे ब्रॅकेट काढून घेत आहे, ब्रॅकेट सॉल्व करताय. ते मल्टिप्लिकेशन नाही आहे त्यामुळे जशा तसेच ब्रॅकेट मोकळं होऊन जाणार आहे. काय लिहिलं, फक्त एक्स प्लस 15 प्लस 2x प्लस 15 इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे. आता एक्स प्लस 2x किती होते 3x, म्हणून 3x घेतला. त्यानंतर 15 प्लस 15 30, म्हणजे 3x एक्स आणि 2xची ॲडिशन केली, 15 प्लस 15ची ॲडिशन केली, म्हणजे काय मिळालं आपल्याला 3x प्लस 30 आणि इक्वल्स टू आहे 180 डिग्री. ठीक आहे. 3x इज इक्वल्स टू 180 डिग्री मायनस 30. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून एक्स इज इक्वल्स टू 180 मायनस 30 किती राहते 150 आणि 3 हा डिव्हिजनमध्ये जाणार, म्हणजे 150 डिवायडेड बाय 3. एक्स इज इक्वल्स टू 50 डिग्री ही मिळाली आपल्याला एक्सची व्हॅल्यू. एक्स इज इक्वल्स टू 50 डिग्री. ओके. तुम्ही इथे कोणतीही मेथड यूज करू शकता, करस्पॉन्डिंग अँगल्स घेऊनसुद्धा तुम्ही हे प्रूफ करू शकता. ठीक आहे.